नमस्कार रसिक प्रेक्षक हो, आपण पाहत आहात रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल। अल्पावधीतच आपण लोकप्रिय करताय मित्रांनो, त्यामुळं आपले आभार मानावे। बरं, आपले आभार मी का मानू? तुम्ही आपले, मी तुमचा। मग आपल्या माणसाचे आभार मानायचे नसतात, बरोबर आहे का नाही? त्यामुळं मी फक्त तुम्हाला धन्यवाद देऊ इच्छितो। असंच प्रेम करत राहा आणि तुम्हाला नवनवीन व्हिडिओ देण्याचा प्रयत्न रत्नाकर औसेकर नक्कीच करेल। आजचं हेडिंग वाचलं का तुम्ही? आजचं हेडिंग काय आहे? बामणी कावा अडकला छावा। तसं मला शुद्ध ब्राह्मण म्हणायला आवडतं। कोणी बामण म्हणतं, कोणी भट म्हणतं, कोण भटुकड्या म्हणतं। असे ब्राह्मणाला अनेक बिरुदं लावल्या गेलेले आहेत। कोणी चांगल्या भावनेतून या देवा म्हणतं, त्याला देवाचं रूप दिलेलं आहे। कोणी काही म्हणतं। तर तसा हा बामणी कावा हा शब्द प्रचलित झाला जरांगे पाटलामुळं। आणि ह्या बामणी कावामध्ये अडकलं कोण? ज्यांनी हा बामणी कावा सुरू केला ते चाणक्य, मराठा समाजाचे थोर नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या बामणी कावामध्ये आपण अडकलात। देवेंद्रजीने आपली गोची केलेली आहे। आता फार मोठा पेच निर्माण झालेला आहे। इकडून प्रकाश आंबेडकर अजूनही साथ द्यायला तयार नाही आहेत आणि महादेव जानकरांनी तर काल गंमतच केली। आता खरं म्हणजे पवार साहेबांचं असं मत होतं की एकदा माडा जानकरांना द्यायचं आणि 2-3 मतदारसंघ शाबूत करायचे, सुप्रियाजींचा विजय सोपा करायचा। हे पवार साहेबांचं, मोठ्या साहेबांचं गणित। पण शेवटी ते जानकर कालपर्यंत पंकजा मुंडेंचे मानलेले भाऊ महादेव जानकर कालपर्यंत भाजपला शिव्या देत होते। काय म्हणले? हे भाजप पक्ष फोडते, आमचे छोटे छोटे पक्ष सुद्धा ठेवत नाही, 1-2 आमदार आमच्याकडे ते पण काढून घेतं। मग महादेव जानकरांना उपरती झाली की भाजपच चांगलं। मग सागर बंगल्यावर, या सागरामध्ये कोण कोण आंघोळी करायला आपण नीट बघा जरा। सागर बंगल्यावर आला की पटूनच बाहेर गेला, यालाच म्हणतात बामणी कावा। फक्त त्या नेत्यानं सागर बंगल्यापर्यंत यायला उशीर आहे। देवेंद्रजी गळ टाकून बसलेले आहेत, आलास की अडकवतो, आलास की अडकवतो, आलास की अडकवतो। त्याला इकडे तिकडे फिरकूच देत नाहीत। मग तो शिवसेनेचा असू द्या, मग तो काँग्रेसचा असू या, मग तो राष्ट्रवादीचा असू या, कोणीही असो, घे पदरात आणि कर पवित्र, घाल वॉशिंग मशीनमध्ये आणि काढ बाहेर। हे सुरू झालेले सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये। यालाच म्हणतात बामणी कावा। आणि या बामणी कावामध्ये अडकत कोण चाललेलं आहे? तर आदरणीय पवार साहेब चाललेले। सोपी वाटणारी तुतारीची लढाई आता ती अवघड होत चाललेली आहे। अजूनही अजितदादांना खात्री नाही आहे की बारामतीमधून कोण उमेदवार राहील। त्यामुळे अजूनही सगळं तळ्यात मळ्यात आहे। कदाचित जानकरांना बारामतीत आणण्याचा प्रयत्न फडणवीस साहेब करतील, कारण फडणवीसांना एका दगडात अनेक पक्षी मारायची सवय आहे। आणि त्यांनी जाहीरपणे सांगितले की मी 2-2 घरं फोडून पुन्हा येईल, पुन्हा येईल, पुन्हा येईल, पुन्हा आलो। याला तुम्ही बामणी कावा म्हणा, नंतर मराठा कावा म्हणा, पण कोणता तरी कावा नक्कीच आहे। आणि हा कावा कोणत्या कोणत्या पक्षाला चावा घेईल काही सांगता येत नाही। त्यामुळं आणि फडणवीस साहेबांना पूर्णपणे माहिती आहे
या ज्यांच्यावर चौकशा सुरू आहे, जे जे भ्रष्टाचारात अडकलेले आहेत, ज्यांच्यावर ईड्या लागलेल्या आहेत, ज्यांच्या अजून फायली कपाट बंद आहेत, कोणाकोणाच्या फायली बाहेर काढायच्या, म्हणजे कोण कोण मासा गळाला लागेल याचा पूर्ण बामणी कावा फडणवीस साहेबांनी तयार करून ठेवलेला आहे. त्यामुळं आगे आगे देखो होता है क्या क्या 8-15 दिवसात तुम्हाला अशा काही बातम्या ऐकायला मिळतील की ज्या महाराष्ट्राला सुद्धा अचंबित करतील. आज कोण कोणत्या पक्षात हे सांगणंच कठीण झालेलं आहे. बरोबर आहे ना मित्रांनो? आज जो ह्या पक्षात आहे तो उद्या ह्या पक्षात राहील याची गॅरंटी नाही आहे. इथं फक्त एकच गॅरंटी आहे, मोदी गॅरंटी. घाल वॉशिंगमधून काढ बाहेर. आपण अनेक उदाहरणं बघतोय. अहो, सर्वात महत्त्वाचं जर पवार साहेबाचं घर फोडलेलं मोठं काम या बामणी कावानं जर काय केलं तर शरद पवार साहेबांचं घर फोडलं. अजितदादांना बाजूला काढलं आदगलगत, पक्षाचं चिन्ह घेतलं, शिवसेना फोडली, शिवसेनेचे 40 घेतले, सरकार बनवलं. मोदी साहेबांनी पाठ थोपटवली. वा रे वा बामणी कावा. तर हा बामणी कावा थोडा परेशान झालेला आहे जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं. आणि म्हणूनच पहाटे 3 वाजता फडणवीस साहेबाला, देवेंद्र साहेबांना, जरांगे पाटलांना फोन करावा लागला. याची फार चर्चा झाली. आणि मित्रांनो, या महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे सध्या एक, खरं सांगतो, अनेक शेतकऱ्यांचे मला फोन येत आहेत. आत्ताच परभणी जिल्ह्यातून फोन आले होते, वसमत जिल्ह्यातून फोन आले होते, नगर जिल्ह्यातून फोन आले होते. काल मला सोलापूर, सांगली ह्या भागातून फोन आले. त्यांनी सांगितलं की हे राजकारण आता आम्हाला सिरियलपेक्षाही मनोरंजक वाटायला लागलेलं आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त ट्विस्ट या राजकारणात यायला लागलेले आहेत. कधी कुठं पळून जाईल, कोण कुणाची साथ धरेल आणि कोण कुणाला सोडेल याचा थांगपत्ता लागत नाहीये. अजितदादांचा पहाटेचा शपथविधी, अजितदादांनी पवार साहेबांचं काढलेलं वय आणि पवार साहेबांनी सांगितलं की तुम्ही आमचं काय बघितलं म्हणून तुम्ही आम्हाला म्हातारे समजता, असं विनोदी मार्मिक शैलीतलं उत्तर. संपूर्ण महाराष्ट्र त्याचं मनोरंजन केलं. आता प्रकाश आंबेडकर साहेब, आज कितीतरी लाख मतं ही त्यांची पक्की आहेत. ती मतं मिळवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांना गळ टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्यांनी अजूनही आपले पत्ते ओपन केलेले नाही आहेत आणि शेवटपर्यंत काय करतील याचा कोणताही थांगपत्ता ते लागू देत नाही आहेत. कालची बातमी की जरांगे पाटलांना पूर्णपणे मदत प्रकाश आंबेडकर करतायत. कारण प्रकाश आंबेडकर हे धूर्त राजकारणी आहेत, चाणाक्ष बुद्धिमान राजकारणी आहेत आणि त्यांनी ओळखलेलं आहे की जरांगे पाटील हा लंबी रेस का घोडा है. म्हणून त्याला जाहीरपणे त्यांनी ऑफर दिलं की जरांगे तुमच्या पाठीशी मी आहे. त्यामुळं या महाराष्ट्राचं राजकारण आणि या महाराष्ट्राच्या बामणी कावामध्ये कोण कोण अडकेल याचा नेम नाही आहे. पण सध्या तरी आम्हाला अडकलेले दिसत आहेत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. पवार साहेबांनी आयुष्यामध्ये अनेक राजकारण खेळलेले आहेत. आम्हाला पूर्णपणे माहिती आहे. लातूरला विलासराव देशमुखांना पाडण्यापासून पुन्हा कोणाला पाडण्यामध्ये, अगदी ते मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये जे आहे त्याला पाडायचा हा पायंडा जर ह्या महाराष्ट्रात कोणी पाडला असेल तर पवार साहेबांनी सुरू केलेलं हे राजकारण महाराष्ट्रातलं बंडखोरीचं. त्यामुळं आज किती जरी ते सांगत असले की माझा कोणताही पाठिंबा जरांगेंना नाही आहे, पण या संपूर्ण महाराष्ट्रातला बच्चा ओळखतो की जरांगेच्या पाठीशी कोण आहे. आणि म्हणूनच आता त्यांचीच खिळी, त्यांनी जे रोप लावलं जरांगे पाटलाचं, कदाचित तेच रोप आता एवढं वृक्ष झालेलं आहे की उद्या जर पवार साहेबांचे काही उमेदवार जर जरांगे पाटलांच्या मतामुळं 10-5 हजारानं पडले तर यामध्ये काही वेगळं वाटायला नको आहे. होय, मी पुन्हा जाणीवपूर्वक बोलतोय की याचा फायदा जर कोणाला होणार असेल तर महायुतीलाच होणार आहे. तुम्ही पहा गणित,
जरांगे जेवढे जास्त पळतील तेवढी जास्त सीट ही भाजपची आणि युतीची निवडून येणार आहेत. त्यामुळे जरांगेंना पळवणं काही गरज नाही आहे, आपोआप ते पळतायत. आणि पवार साहेबांना वाटतं की जरांगेला पळवलं तर काही फायदा होईल, पण शेवट आता काय होणार? ओबीसीची एक गठ्ठा पक्की मतं आहेत ती युतीकडे जाणार आणि मराठा समाजाची मतं विभागली जाणार. परळीमधून काय ज्योती मेटेंनी सागर बंगल्यावर हजेरी लावली. सागर बंगल्यावर जो गेला त्याला पंक्चर करण्याचं काम बामणी कावानं केलेलं आहे. मी जरा थोडं स्पष्ट राजकारणात बोलतो म्हणून आपलं लोक माझ्यावर प्रेम करतायत. आणि म्हणून मित्रांनो, बरंच काही बोलण्यासारखं आहे. आता हा पहिला भाग आहे, बामणी कावा अडकला छावा. आता दुसऱ्या भागात पुन्हा आपण भेटूया. आजच्या दिवस रजा द्या. धन्यवाद.